साप चावल्यावरती आपण काय कारवाई करायची ते मी तुम्हाला थोडंसं सांगतो. जसं की आपण रानावनामध्ये काम करीत असताना जर आपल्याला कदाचित असं कुणाला होऊ न जावे, कदाचित जर आपल्याला सापाने चावा घेतला तर आपण घाबरून जायचं नाही. पण आपल्या शेजारच्या म्हणजे आपल्या दोस्ताला विचारलं तर आपण त्याला घाबरून द्यायचं नाही. पहिली गोष्ट त्याला आपण भरोसा द्यायचा की बाबा तुला काहीही झालेलं नाही. त्यावेळेस आपण त्याला शुद्ध पाण्याने धुवून काढायचं. जसं या जागेवरती साप चावलेला आहे ती जागा पहिली शुद्ध आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. त्याच्यानंतर आपण त्या जागेवरती साफ कपड्याने पुसून काढायचं व ती जागा साफ कपड्याने झाकून ठेवायची. नंतर आपण ज्या जागेवरती साप चावलेला आहे त्या जागेला जास्त हालचाल करून द्यायची नाही. आणि जसं की आपण सरासरी काय करायचं की बाबा त्याला सापडलं की आपण त्या जागेवरच्या ईदभर आपण दोरा बांधतो. तो दोराही बांधायचा नाही. त्याचे परिणाम असे होतात की आपण जर हातापायाला दोरा बांधला, जसे की पंजाला आपण मांडपिंडीला जर दोरा बांधला तर त्या जागेवरती रक्तवाहिनी ठप्प होते. ठप्प झालेली रक्तवाहिनी ज्यावेळेस आपण तिला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सोडतो त्यावेळेस समजा त्याचं विष बाहेर त्या जागेवरती ठप्प झाल्यास सोडल्यानंतर जेवढ्या स्पीडने रक्तवाहिनी वाहते तेवढ्या स्पीडने ते वरती जातं. दुसरी गोष्ट, जर साप चावल्यानंतर एवढं करून जर आपल्याला काही होत नाही आहे ना तर त्याच्यानंतर आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायचं. जेणेकरून ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा की त्या हॉस्पिटलमध्ये त्याची दवा उपलब्ध असेल त्याच हॉस्पिटलमध्ये आपण त्या चावणाऱ्या व्यक्तीला घेऊन जायचं. की आपण जर एवढं केलं नक्कीच मी सांगतो तुम्हाला ज्यालाही साप चावला तो व्यक्ती सेफमध्ये राहील. धन्यवाद.